नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच पुढील पावसाचा अंदाज पाहूया. आज थोडेसे कर्नाटकामध्ये हुबळी, कोप्पल, दावणगिरी, बळ्ळारी या ठिकाणी जबरदस्त गडगडाटी पाऊस व वादळी पाऊस देणारे ढग निर्माण झाले आहे आणि तिथं पाऊस सध्या पडत आहे असं दाखवत आहे. त्याची तीव्रता बऱ्यापैकी चांगली लाल याच्यामध्ये दाखवते बघा. त्या भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडत आहे. वादळी स्वरूपाचा पाऊस आहे. स्थानिक वातावरण बनून पाऊस पडायची सुरुवात तिथं झालेली आहे. इतरत्र पाहायला गेलं तर हवेची स्थिती पाहायला गेलं तर आज संपूर्णतः उलटसुलट हवेची स्थिती होते. हवा जर सध्याला बघायला तर पश्चिमेकडून आहे. वाऱ्याची तीव्रता 35 ते 45 किलोमीटर प्रति तास आहे. त्यामुळं वाऱ्याचा वेग वाढतोय आणि तो पुढं जाऊन रात्रीतून बळ्ळारी, हैदराबाद ह्या साईडला स्थिर होत आहे. पावसामुळं तिकडच्या कर्नाटकात भागात वाऱ्यांची वेग जास्त वाढलेला आहे. महाराष्ट्रातून सुद्धा वाऱ्याचा वेग बऱ्यापैकी चांगला आहे. आजचा आणि उद्याचा आज कोरडं हवामान महाराष्ट्रात होतंच. उद्याही कोरडं हवामान राहणारच आहे. उष्ण वातावरण राहणार आहे आणि लवकरच पावसाला महाराष्ट्रात पण सुरुवात होईल असे वाटते किंवा भारत देशांमध्ये विविध ठिकाणी होईल. तापमानाचा विचार करायला गेला तर 27-28 सेल्सिअस तापमान आणि सोलापूर ह्या दिशेला 30-32 सेल्सिअस तापमान रात्रीतून राहणार आहे. इकडे कर्नाटकात पाहायला गेलं तर थोड्याशा पावसामुळे हुबळी साईडला कमी झाले तापमान आणि इकडे बळ्ळारी साईडला 27-28-30 सेल्सिअस तापमान नोंद आहे. इतरत्र पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण ढगाळ खारवट म्हणतो ना पाऊस पडून गेलेला त्याचं निर्माण होणार आहे आणि उद्याही कर्नाटकाच्या दक्षिण बाजूने पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे. महाराष्ट्रात तेवढं काय पावसाची शक्यता नाही आहे. पहाटेच कोल्हापूर दिशेने ढगाळ हवामान स्थिती होण्याची शक्यता सुद्धा वाटते. उद्याच्या भागात पाहायला तर मंगळूर ते कर्नाटक किनारपट्टी संपूर्ण दक्षिण टोकापर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. इतरत्र पावसाची शक्यता कुठंच नाही. तापमानाचा दुपारचा विचार करायला गेला तर 40, 42, 43 सेंटीग्रेड तापमान सर्वत्र उद्या राहणार आहे. मेन म्हणजे उद्या जसं महाराष्ट्रात तापमान वाढलं आहे तसं संपूर्ण भारत देशामध्ये दक्षिण भागात तापमान वाढ उद्या जाणवते. त्यामुळे संपूर्ण उद्या दक्षिण कर्नाटक, दक्षिण भारत ते महाराष्ट्रापर्यंत उष्णतेची लाट ही कायमस्वरूपी टिकून राहणार आहे. सांगायला गेलं तर तीव्र होणार आहे. आजच्यापेक्षा उद्याच्या भागात उष्णतेची लाट किंवा उष्णता भरपूर असणार आहे. कोरडं हवामान असल्यामुळे उष्णता जास्त जाणवणार आहे. आणि इकडे बेळगाव साईडला क्वचित पावसाचे ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. इकडे दक्षिण भागात मदुराई या भागात दक्षिण टोकाला पावसाची शक्यता आहे. हे झाला एक मॉडेलचा अभ्यास. दुसरा मॉडेल असं सांगते की जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाचे ढग निर्माण होते आणि GFS मॉडेल आहे. ती तळाशी म्हणजे कर्नाटकच्या दक्षिण टोकापासून दक्षिण टोकापर्यंत पावसाची शक्यता वाटत आहे. ही 10 दिवसानं ह्याचा अंदाज जर पाहायला गेला तर 10 दिवसानं पाऊस चांगला वाढणार आहे असं दिसून येते. 10 दिवस म्हणजे इथून एक 8 दिवसानं पावसाची शक्यता चांगली बनत चाललेली आहे. 8 दिवसांनी पाऊस आहे. दक्षिण टोकाकडूनही पाऊस आहे. आपल्या महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस आहे. लांब पल्ल्याचा हा अंदाज आहे. कदाचित ह्या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण कर्नाटकमध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे. पावसासंबंधी ताजे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.